लातूर शहर हे सुशिक्षित बेकार म्हणून गाजलेलं नामांकित लातूर. याच लातूर शहरामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब जर असते तर आज लातूर हे बँगलोर नंबर 2 झालं असतं. पण ही लातूर शहराची आणि लातूर शहरातले जनतेची दुर्दैवाची गोष्ट आहे की आज आपल्यात साहेब नाहीत आणि म्हणूनच लातूर शहर आज पूर्णपणे पोरकं झालेलं आहे. काही सुशिक्षित बेकार जे विद्यार्थी आहेत ते बाहेरगावी पुण्यामध्ये कंपन्यामध्ये जॉब करत आहेत आणि राहिलेल्या बाकीच्या सुशिक्षित बेकार विद्यार्थ्यांनी याच लातूर शहरामध्ये गाडीचं स्टेरिंग हातामध्ये घेतलेलं आहे. तर गाडी पैशाची नाही तर कर्जबाजारी आहे. त्यांना स्वतःच्या पोटाची खळगी भरून परिवाराचा उदरनिर्वाह करून जेमतेम त्यामधूनच गाडीचा हप्ता भरावा लागतो आणि परिवार हे भागवावं लागतं. परंतु एवढ्यावरच हे लातूर शहराचा होणारा अन्याय अत्याचार थांबत नाही. तर जेही ड्रायव्हर बंधू आहेत ज्यांनी गाड्या घेतल्या, मग ते व्हॅन असेल, ॲटो असेल, कार असेल, स्कूल बस असेल, तर ह्या गाड्यांना ज्या त्या ठिकाणी RTO अडवून त्यांच्याकडून भ्रष्टाचार करून लाच मागत आहेत. काल परवाचाच प्रकार आहे. एका RTOनं गाडी अडवून 35,000ची लाच मागितली. अरे बाबा, त्याच्या खिशामध्ये 35 रुपये नाही तर तुला 35,000 नेमकं देणार कुठून? या लातूर शहरातील गाडी कोणाची असो, ड्रायव्हर कोणीही असो, जर तुमच्यासमोर RTO आला, जर तुम्हाला लाच मागितली तर तुम्ही पोलीस प्रशासनाला तात्काळ संपर्क करा. पोलीस प्रशासनानं जर तुमची मदत नाही केली तर तुम्ही कधीही कोणत्याही वेळेला मला संपर्क करू शकता. या लातूर शहरातील जे आमदार आहेत, खासदार आहेत, पालकमंत्री आहेत, यांना म्हणावं तरी काय? एकच शब्द आता सध्या तरी उरला आहे माझ्याकडं, निर्लज्जम सदासुखी. या लातूर शहरातील जेही माझे ड्रायव्हर बंधू आहेत, सावधान राहा, सतर्क राहा. कुठल्याही RTOनं जर तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही मला संपर्क करा आणि कोणत्याही RTO भडव्याला 1 रुपया सुद्धा देऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.